मित्रांनो तर आता वाजलेत 12 आणि 12 वाजता हा पेट्रोल पंपावरचा भाऊ म्हणतोय की गाडी दे मला. आता 12 वाजता मी कुणाला कशाला गाडी देईल आणि म्हणतोय गाडी नसली द्यायची मला तर तुझे सामान घेऊन निघ पुढच्या प्रवासाला जा बाबा. तर मित्र अरे अरे एक तो आप पिए हुए हो एक सुनो 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 भाई भाई इमर्जन्सी आप झूठ बोल रहे एक तो. मित्रांनो तर मी व्हिडिओ काढतोय आणि सांगत होतो की बाबा ह्यांनी मला हाकलून देतात तर त्यांनी लाईटी बंद केल्या त्या पंपावल्या. आणि आता मित्रांनो तर त्यांची इथं स्वतःची गाडी असून त्यांची गाडी घेऊन नाही गेली. इथे एक गाडी तिथे एक गाडी तर त्या गाड्या नाही घेऊन माझी गाडी घेऊन जायचं काय आग्रह होता काय मला सुचा नाही. आता कुठं जाऊ मी 12:30 वाजता कोण मला 12:30 वाजता कुठं जाऊ मी आता वाईट वाटते मला. आता कुठं जाऊ मी आता 12:30 वाजता मला तीच का नाही. मित्रांनो तर माझ्याबरोबर आज लय वाईट घटना घडली मित्रांनो. मी आता गुजरातमध्ये आहे आणि टाईम पाहू शकताय तुम्ही 12:40 झालेली आहेत रात्रीच्या. आणि मी एका पेट्रोल पंपाच्या बाहेर उभा आहे कारण मला त्या पेट्रोल पंपावरनं हुसकून दिलेलं आहे. आता प्रवासाला सुरुवात केली होत ते पेट्रोल पंप होता माझ्या काय लक्षात राहील आपण. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा त्याचा दिवस आहे आज 15वा. तर 15व्या दिवशीचा मुक्काम आपण गुजरातमध्ये केला होता. काल आपण जस्ट गुजरात आणि मध्य प्रदेशची बॉर्डर क्रॉस करून 12 किलोमीटर पुढे येऊन एका पेट्रोल पंपावर हे बघू शकताय भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर आपण टेंट लावला होता. माणसं एकदम मस्त होती मित्रांनो. काल आल्यानंतर तर तुम्ही पाहिलंच असेल रात्री नाही मी जवळपास 11 वाजेपर्यंत ह्या खोटावर झोपलो होतो. डोक्याला सॅक घेतली होती उशाला. नंतर ते म्हणले की आज जाऊन झोपा तिकडं. पण आत मला एवढं गेलो मी पण मला चांगलं नाही वाटलं. हवा इतकी मस्त सुटली होती डोंगराव होता पेट्रोल पंप. मग इथं झोपलो अशा पद्धतीने एकदम मस्त झोप लागली. काही गरम नाही झालं काय नाही. आणि आपली इथं गाडी लावली होती. तर चला मित्रांनो लवकरच इथं दिवस उगवतोय त्यामुळे काही इथं थांबण्यात आलं नाही. एकदा ऊन चावायला लागलं ना मग काही टेंटमध्ये थांबून उपयोग नाही. टेंट वगैरे आवडतो गाडी बांधतो एडिट करायला थांबायचं का बघू नाही तर पुढं कुठं तरी जाऊन थांबू असं आहे. तर चला मित्रांनो तर टेंट आवरायच्या अगोदरच मोठं चालू सापडली इथं त्यामुळे इथंच आंघोळ करून घेतो. तर चला काय बंद करायच्या अगोदर आंघोळ करून घेऊया मोटरी कारण वरची टाकी बैली त्यांची. ओके चलो फास्टमध्ये आंघोळ करतो 1 मिनिटात 1 नाही मिनटं लागणार 5-6 मिनटं तरी लागेल आंघोळ करायला. तर चला टाईम लॅप्समध्ये दाखवतो म्हणजे यातला फोटो पण करता येतील अशा हिशोबाने. ओके मित्रांनो तर गाडी सगळं सामान लोड करून गाडी तयार झाली आणि आपण आता पुढच्या प्रवासाला जातो. इथेच पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकतो कारण पेट्रोलची लई ही काहीच पेट्रोल पंपावर पेट्रोल भेटते अशा पद्धतीने आहे. पेट्रोल टाकूया आणि आंघोळ विघोळ पण एकदम चांगली झाली. क्या बोलोगे सर? ये सर आम्ही मिले राजस्थान से सावरिया सीट से नाही. चलो आपसे मिलके बढिया लगा. फायनली आजच्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करतोय आपण आता. जय श्रीराम. पेट्रोल टाकूया. इथं आपण एक कॅमेरा शूटसाठी एक कॅमेरा लावला इथं Insta360 त्याच्यातनं बघूया मेन रोडला गेलो ना कसा शूट येतोय ती पण बघूया. ओके सेफ नाही आहे तिथं तरी ट्राय करूया आपण एक घेऊन शूट करतो होतं आपल्याला लडाखमध्ये उपयोग येईल तशा त्या शूटचा. पेट्रोल टाकूया. पेट्रोल इथं स्वस्त असणार आहे 98 रुपये. मित्रांनो तर फायनली प्रवासाला सुरुवात केली आजच्या आणि आता आपण निघालोय अहमदाबादच्या दिशेने. तर अहमदाबादपासून अलीकडला जिथं रोड टर्न घेईल तिथनंच जायचं आपल्याला. तर पहिलं आता 50 किलोमीटर कवर करू आणि मग कुठंतरी नाश्त्याला थांबू. इथंच वाजले 7:45 आणि काय गेला का कधी तुम्ही करायचं आमचं कवर काय. मित्रांनो तर प्रवास करतानाच आपल्याला गुजराती लग्न लागलं एक आणि गुजराती लग्नामध्ये बघा कसे पाहुणे रावळे सगळे डान्स करत आहे आणि समोर DJ लावलेला आहे. तर अशा प्रकारे डान्स चालू आहे. दाहोड म्हणून मित्रांनो तर दाहोड म्हणून गुजरातमधील सगळ्यात मोठं शहर लागलं आहे. आता आपण मध्य प्रदेशमधलं गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर ना तर आपल्याला आता एकदा मॅप चेक करूया आणि कुठंतरी नाश्ता करूया थोडाफार मग जाऊया पुढं असा मला विचार आहे. मंदिर मला अजून आठवतंय 2 वर्षापूर्वी ह्या भागात असताना इतका मुसळधार पाऊस आला होता
आणि मी इथं गाडी पार्किंगला गाडी लावून ते मंदिरात जाऊन थांबलो होतो. अशा प्रकारचे मंदिर आत्ता जस्ट विचारच करत होतं की मी ते मंदिर कुठं लागेल आणि मला ते मंदिर लागलं. पाहू शकताय अशा प्रकारचं मंदिर आहे. हनुमान मंदिर होतं, संकटमोचक हनुमान. जय श्रीराम, जय जय श्रीराम. तर चला मित्रांनो, निघूया पुढच्या प्रवासाला. नाश्ता करायचा आहे मला. नाश्ता करायला हॉटेल सापडा नाही नाश्त्याचं. मित्रांनो, पिंक लोड म्हणून गाव आहे. तर ह्या गावामध्ये आपल्याला जायचं आहे आतमध्ये. आता आतमध्ये गेल्यावर आपल्याला नाश्ता करायला ऑप्शन भेटेल. हायवेला काही नाश्ता करायला ऑप्शन नसते एवढा. चला, सकाळपासून शोधतोय. जवळपास 50 किलोमीटर आलो मी, पण नाश्ता कुठं भेटला नाही. तर इथं भेटेल आपल्याला. साठी झाड आहे सगळं. चला, गावाला बायपास देण्यापेक्षा गावात न जाऊन पाहूया काय आहे. गावात 100% नाश्त्याचं भेटून जाईल आपल्याला. काय ती भेटेल आपल्याला, काय म्हणतात त्याला, ढोकळा भेटेल, नाही तर काय भेटेल ती खाऊया बघूया. मित्रांनो, तर नाश्ता करायला आलोय आता. बघूया आता काय. तर मसाले भात दिसतोय. मला तर नाश्ता करूया. कितीला आहे पोहे हे बघूया. क्या आहे भाई ये? कितने काय? 20 रुपये का? तर मित्रांनो, ही आहे भात आहे आपला, मसाले भात. आणि इथं भजी वडा बिडा आहे. भाई कितने की भजी? 30 रुपये का 100 ग्राम. ओके, 20 रुपये का 100 ग्राम अशा प्रकारे आहे. भजी दे दो 20 रुपये की 100. 20 रुपये की दे दो भजी. तर मित्रांनो, अशा प्रकारे भजी आलेली आहेत आपली. 20 रुपयाची 100 ग्रॅम मोजून तोलून येतात. गुजरातमधील पिपलोद या गावामध्ये. तर मित्रांनो, नाश्ता करण्यासाठी आलो इथं. तर तुम्ही दाखवतोय स्क्रीनवर की इथं भजी, कचोरी आणि ही आपलं मसाले भात टाईप नाश्ता मिळत होता. तर भजी घेतलं आणि खातच होतं की हे सर आले, हे इथले मालक एक हॉटेलचे. तर त्यांनी मला मसाले भात आणून दिलं. तर सर त्यांना भेटून खरंच चांगलं वाटलं. त्यांना खूप भारी वाटलं की मी अशी 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय. त्यांनी विचारलं किती ज्योतिर्लिंग झाले, काय झाले. तर त्यांना भेटून खरंच भारी वाटलं. तर ते काय म्हणतात, तो क्या बोलोगे सर आप? तर मित्रांनो, त्यांना आता बोलायला सुचा नाही. तर त्यांना भेटून खरंच चांगलं वाटलं. माणसं चांगली भेटतात. ते म्हणतात थांबा जेवून जावा. तर आता माझ्याकडे वेळ नाही, बघूया काय होतंय. ते अर्ध्या 1 तासात जेवण तयार होईल. जेवूनच जावं असं त्यांचं म्हणणं होतं. बघूया आता काय करायचं. मेरी भाषा समज में आ रही है आप? थोडी तो आती रहेगी. नाही समज रही क्या? मित्रांनो, तर नाश्ता झाला. एक ही पण खाल्ला आपण. 1 प्लेट भजी खाल्ली, 1 प्लेट भात खाल्ला, मसाले भात. आणि आता हे म्हणतात जेवून जाऊ. तर मी आता असं पण थांबणार होतो. बघूया काय होतं. जेवून जाऊया, बघूया कसं होतंय. खाऊन पिऊन निघलं म्हणजे विषय मिटला. तर एवढ्यातच फुल झालोय मी. तरी बघूया. मित्रांनो, जेवण पाहताय शेवभाजी, डाळ आणि रोट्या. तर मित्रांनो, आजचं जेवण लय खास आहे. तर मित्रांनो, मी आहे गुजरातमध्ये. कालच आपण मध्य प्रदेशमधनं गुजरातमध्ये आलो. तर मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 15वा. तर 15व्या दिवशी सकाळच आपण नव्हे गुजरात मध्य प्रदेश बॉर्डरवर एका पेट्रोल पंपावर थांबलो होतो. तिथनं आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिशेने प्रवास चालू केला. जवळपास 50 किलोमीटर प्रवास केल्यानंतर पिप मोड म्हणून एक गाव आहे. पिप मोड म्हणून तिथं मी नव्हे नाश्ता करण्यासाठी थांबलो. नाश्ता घेतला, खायला सुरुवात केली. तेवढ्यात तिथले जे ओनर होते त्यांनी गाडीला वाचलं लिहिलेलं. त्यांनी काय केलं, मी भजी घेतली होती. भजी घेतल्यानंतर इथलं त्यांच्या इथं एक फेमस आहे, ते दररोजची 2 पातेली मोठी संपतात. ते भात आणून दिला, मसाले भात. तो मसाले भात खाल्ला आणि मी नाही, मला म्हणले तुम्ही नाही 11 वाजल्याशिवाय इथनं हलायचं नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ते म्हणले जेवण केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही, तुम्ही काय आमच्या इकडं रोज येणार नाही आहे. तर मित्रांनो, त्यांनी नाही मला जवळपास 10:30 वाजेपर्यंत थांबून घेतलं आहे. आणि आता जेवण तयार झालं आहे त्यांच्या हॉटेलमध्ये. तर पाहू शकताय शेव टमाटर आहे, डाळे आणि रोटे आहेत. तर मित्रांनो तर फायनली जेवण वगैरे झालंय
आणि आपल्याला कुठे गेलं तर शेवभाजी आपल्याबरोबर तीच कायम असं होते. आज त्यांच्या मेनूमध्ये पण शेवभाजी होती. तर फ्रीमध्ये आपलं सकाळचा नाश्ता जेवण पण झालं. चांगलं वाटलं. आता एकदम पोटभर खाल्लं मी. 4 रोट्या खाल्ल्या, शेवभाजी, डाळ, त्याच्या अगोदर 1 प्लेट भजी खाल्ली होती, 1 प्लेट भात खाल्ला होता. तर अशा पद्धतीने आहे. तर तुम्हाला त्याचं सगळ्याचा फोटो नाही वरती दाखवलं मी ह्याच्यावर स्क्रीनवर, कारण ते मी रीलसाठी व्हिडिओ काढला. सर को बता देना मैं चला गया. हाँ ठीक है सर. ओके. चलो बाई. ओके. तर मित्रांनो बघा एवढं मोठं पातेलं बनवतात. हे दुसरं पातेलं आहे, 2 नंबर दुसरा आहे ना, दुसरा पातेलं आहे. तर एवढं हां एम एच बॅकपॅकर, एम एच बॅकपॅकर, महाराष्ट्र बॅकपॅकर भरून घेतलं भाऊ भेटला. तर बाई मिलके बहुत बढिया लागा. बाईनी पैसे नाही घेतले काय नाही, जार पण भरून घेतला आणि ओलं पण करून घेतलं. ही पोतं त्याला पैसे देत होतं तर ते नको म्हणला. चल अशा पद्धतीने लोक चांगली आहेत गुजरातमधली. ओके मित्रांनो, तर NH 47 हायवे, इंदोर अहमदाबाद हायवे सोडून आपण आता स्टेट हायवेला लागलो आहे. स्टेट हायवे 12 गुजरात. तर त्याच रोडला जाऊन मिळतोय पुढं जाऊन परत. हा शॉर्टकट आहे जरा. चला मेन तर मी ह्या रोडने का आलो आहे, मला एखादं मंदिर पाहून निवांत थांबायचं आहे. नदी लागली आपल्याला, कुठली लागली नदी? माही रिवर लागली, माही. तर मित्रांनो ही नदी पाहताय, ही माही नदी. माही नदीला पाणीच नाही आहे सध्या. प्रत्येक नदीत काही ना काही देवाचं महत्त्व आहेच आहे बाबा. नदीत लोक आहेच. मित्रांनो तर सावलिया म्हणून गाव लागलं आहे आपल्याला. तर ते गाव आता क्रॉस करतोय आणि मंदिर काय दिसलं नाही मला मोठं असं. बसलोय मित्रांनो एका झाडाच्या सावलीला बसलोय. इथं बघा गाडी लावली पार्किंगला आणि बसलोय सावलीला बसलोय. तर एवढं गरम होतंय, मानाला याला लय घाम यायला लागलाय. आता इथनं निघतो, पुढे एखादं मंदिर पाहतो. मंदिरात जरा लेट झोपा येईल अशा पद्धतीने पाहतो. सर कितना दूर आहे मंदिर? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. क्या नाम गाँव का? डाकोर में. कौन सा मंदिर है? हनुमान मंदिर है क्या? नहीं वो रणछोड़ है भगवान का. रणछोड आहे बंगावरचं मंदिर. ओके. मित्रांनो तर डोकर म्हणून गाव यात आलो आहे आणि इथं अशा मंदिरात आलो आहे ज्यावेळेस कंसाच्या कारावासातनं भगवान श्रीकृष्ण द्वारकेला येत होते, त्यावेळेस त्यांनी इथे एक मुक्काम केला होता 1 दिवसाचा. तर त्या ठिकाणी आलो आहे आपण. त्याला रॅन्चो मंदिर काय ते म्हणतात, रॅन्चो. तिथं गेल्यावर सांगत मी तुम्हाला सविस्तर माहिती. तर अगोदर चला जाऊया. मित्रांनो तर डाकोरमधील रणछोडराय टेम्पलपाशी आलो आहे. तर ते मंदिर बंद आहे. तर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर नाही हे पोरगं माझ्या मागं लागलं होतं, 10 रुपये दे 10 रुपये दे. त्याला म्हणलं पैसे नाही देत बाबा, तो 10 रुपयापेक्षा माग गोष्ट देतो. तर मित्रांनो माझ्याकडं सोनपापडीचे वगैरे पेढेचे ह्याचे भरपूर म्हणजे पाकिट मला लोक भेटल्यावर देतात. त्यापैकी काही ना काही तरी त्याला द्यायचा मला विचार होता. तर मित्रांनो त्यापैकीच आता जे हाताला येईल ते द्यायचा प्रयत्न आहे माझा. आता मग अशी बिस्किटचा पुडा आला होता, म्हणलं बिस्किटचा पुडा स्वस्त होईल लई. मग त्याला पेढ्याचा बॉक्स द्यायचा माझा विचार होता, कारण पेढ्याचा बॉक्स काय मी जास्त यूज करत नाही आहे. म्हणजे मला गोड खायची सवय नाही आहे. तर त्याला मी पेढ्याचा बॉक्स देतो आहे. आला का हाताला? येतं. माझी बाटली उचल रे. नुसताच पाहतोय बाटली पडली ते उचला नाही. तुझ्या द्यायसाठी माझी बाटली पडली. तर मित्रांनो त्याला पेढ्याचा बॉक्स देतोय मी. फक्त मित्रांनो ते फोडून पाहिलं होतं त्यात नक्की काय आहे आणि त्याला तसाच बॉक्स देऊन टाकला मी. चला आता निघूया आपण पुढच्या प्रवासाला. कारण काय हे आपण जे प्लॅन केलं होतं की एखाद्या मंदिरात जाऊन निवांत बसून व्हिडिओ एडिट करू, ते काही सक्सेस व्हायचं दिसत नाही. फायनली निघतो या मंदिरापासून. तर चला. दुपारच्या विश्रांतीसाठी नाही वे एका गौशालेमध्ये थांबलो होतो. बाके बिहारी म्हणून गौशाला आहे, तिकडं पाहू शकता गाया कितीत. आणि अशा प्रकारे एक कार्यालय पण आहे ह्यांचं, असा मोठा हॉल पण आहे. तर इथं
पाहू शकता इथं एक खोट होती, तर त्या खोटवरच मी झोपलो होतो. पहिलं तर 1:30 वाजता आलो, 1:30 ते 3 मला झोपच लागली, झोपलो मी, फॅन बिन चालू होता. त्यानंतर ना मग 3 ते आता 5:30 वाजल्यात, 2.5 तासात एक यूट्यूबचा व्हिडिओ एडिट केला. आता निघतो, आता 6:30 वाजेपर्यंत जेवढं एका तासात अंतर कवर होईल तेवढं कवर करतो आणि मग थांबूया मुक्कामासाठी. अशा प्रकारे आहे. तर चला मित्रांनो, चांगलं वाटलं इथं जागा. आता ऊन आलं, ते जिथं मी बसलो होतो तर ऊन फार बाहेर होतं. अशा प्रकारे होतं. इथं जेवायची वगैरे पण व्यवस्था होती, पण जेवलो नाही मी. जेवलो म्हणजे थोडं फक्त प्रसाद घेतला, कारण आपण दुपारीच लई जेवलो होतो. दुपारी म्हणजे सकाळीच लई जेवलो होतो. अशा प्रकारे आहे. चला जाऊया. मित्रांनो, मला वाटलं मला चढावलं, थांबवलं. आपल्याला काय थांबून द्यावं, लगेच थांबतोय आपण. चला जा म्हणलं, परत ते बरं झालं. मित्रांनो, तर ती ट्रिपल सीट होती, त्यामुळे त्यांना अडवलं आणि आपल्याला जा म्हणले पुढं. असं झालं. चलो ट्रॅफिक. मित्रांनो, तर आजच्या मुक्कामासाठी मी पहिल्या पेट्रोल पंपावर विचारलं तर पहिल्या अटेम्पमध्ये नाही म्हणले, तर पहिल्या ठिकाणी नाही म्हणले. तर आता पाहूया पुढं. माझं तर कमीत कमी 10 पेट्रोल पंपांना विचारण्याचं टार्गेट असते. 10 जागेवर नाही म्हणले तर आपण पुढचा काहीतरी विचार करायचा, असं मी ठरवलेलं आहे. चला जाऊया पुढं. मित्रांनो, तर त्या पंपापासून पुढं आल्यानंतर ना एक ठिकाणीच 3 पेट्रोल पंप आहेत. तर तिथं पोचायच्या अगोदरच मला तो सगळा MIDC एरिया वाटायला लागला, कारण सगळे कर्मचारी सुटलेले आहेत MIDCतले आता, आणि ते आपापल्या घरी चाललेत किंवा कोण 6 सीटर म्हणजे टमटमनी बसून आपल्या घराकडं निघालेले आहेत. पाहू शकताय कसला जबराट सनसेट होत आहे. पण आता मला ह्या सिटीत थांबायला नको वाटतंय मित्रांनो, कारण उकाडतंय एवढं, इतकं भयंकर ह्युमिडिटी, आणि इथं थांबून मी काय करणार मला तेच कळलं नाही. तर पुढं सिटीच्या बाहेर जाऊन हुडकू. मित्रांनो, तर पुढच्या पेट्रोल पंपावर आलो आहे आणि पेट्रोल पंपावर आत्ताच पेट्रोल आलेलं दिसतंय. तर गाड्यांची लाईन बघा किती पेट्रोल टाकायला लागलेले आहेत, लांबची लांब. आणि मित्रांनो, एका जणाला 500 रुपयाचंच पेट्रोल देतात सगळ्यांना पेट्रोल पुरावं म्हणून. अशा पद्धतीने किती लोक लाईनला थांबलेली आहेत बघा. तर मित्रांनो, इथं जवळपास 3 पेट्रोल पंप आहेत. त्यातल्या एकाच पेट्रोल पंपावर आत्ता पेट्रोल आलं आहे 2 दिवसानंतर, त्यामुळे एवढी गर्दी झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या मुक्कामाचा हाल होणार आहे असं मला वाटतंय, कारण इकडं पॉझिटिव्हनेस वाटत नाही मला पेट्रोल पंप. असं पेट्रोल पंपवाले नाही म्हणतात, नुसते नाही म्हणतात, नाही जमणार, टेंट लावून नाही थांबायला जमणार. तर मित्रांनो, बघूया आता मंदिरात जाऊन बघूया, एखाद्या मंदिरात तरी आपल्याला टेंट लावायला परमिशन देतात का नाही. मित्रांनो, तर इथल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये आलो होतो, पण हे स्वामीनारायण मंदिरातनं पण आपल्याला नाही म्हणलेत म्हणे इथं टेंट लावायला जागा नाही. मित्रांनो, तर हाल बघा इथं पेट्रोलचं. अरे भाऊ, पेट्रोल आहे का काय. मित्रांनो, तो वडापाव खातोय आता गुजरातमध्ये. तर पाहू शकता इथं वडापाव 2 भाग करून दिलेत भाऊनी, पण 30 रुपयाला वडापाव आहे. आपल्या इकडं फार तर 12, 15, 20 रुपयाला भेटतो ते वडापाव, इथं 30 रुपयाला आहे. एवढंच इतकं गरम होतं भयंकर. पाव माझ्या चेहऱ्यावरूनच कळत असेल तुम्हाला, इतकं भयंकर गरम होतं आहे ना, काही सांगू शकत नाही आहे. पण राहायची सोय व्हाय नाही, त्यात लय इथं अवघड. इथं पेट्रोल पंप पेट्रोल नाही आहे, काय नाही आहे. खूप म्हणजे बिकट टाईम आहे. आता पहिलं काय म्हणलं, खाऊन घ्यावं मग पेट्रोल पंप शोधावं. पुढं 2-3 आहेत, पण ते जरा सिटीच्या बाहेर आहेत, त्यामुळं इथंच खाऊन घेतोय आणि मग पुढे गेल्यावर बघूया. तर इथला याचा वडापावचा फोटो काढूया एक पहिला. ओके, अशा प्रकारे फेसबुकसाठी कंटेंट काढायला लागतोय मित्रांनो. हां शूटिंग चालू आहे. हां भाई, प्याज आहे का? प्याज थोडा दिला. मित्रांनो, तर आता आलोय पेट्रोल पंप. आज काय राहायची व्यवस्थाच व्हाय नाही, पेट्रोल पंपच बंद आहे तिथं. हेलो, एक भाई हो गए हमारे टैग लगाए नहीं, सो हुई है. 12 ज्योतिर्लिंग यात्रा कर रहे हैं. ना तो कोई तो नहीं था ना. आगे किधर है पेट्रोल पंप?
मित्रांनो तर फायनली राहायची व्यवस्था झालेली दिसतोय का मी इथं लाईटच नाही पेट्रोल पंप इकडे पेट्रोलच नाहीये बाई गाव का नाव कोणचं आहे हा जोर का जोल्टा धोलका हा तर मित्रांनो धोलका या गावात आलोय आणि इथं पेट्रोल पंप पेट्रोलच नाहीये जवळपास 90% पेट्रोल पंप पेट्रोल नाहीये तर सगळे आपले लाईट शटडाऊन करून झोपलेले आहेत तर आपण इथं टेंट लावून अरे इतक्यांना मी रिक्वेस्ट केली कोणच मला थांबून गेलं तयार नाही तर हे भावांनी थांबून घेतलं थँक्यू बाई थँक्यू दिसतात का नाही चेहरे काय माहिती आता आमचे मित्रांनो आत्ताशी पंपावल्या लाईट लागल्यात जरा त्यामुळं तर मित्रांनो फायनली जवळपास 10 ते 15 पंपावर चेक केल्यानंतर एका पंपावर राहण्याची व्यवस्था झाली मित्रांनो तर हे पण पंप बंदच आहे सगळा पेट्रोल पंप तिकडं दोरी लावली इकडं दोरी लावली ह्यांना जरा मी कन्व्हिन्स केलं इमोशनल केलं म्हणलं अरे मी लांब ना आलोय असं झालं तेव्हा त्यांनी मला राहण्याचा चान्स दिला अशा प्रकारे नाही तर नको म्हणत होती तर इकडं पाहू शकता अशा प्रकारे आपली गाडी आणि आपण आहे हे 3 भाऊ आहेत अशा पद्धतीची यांनी मदत केली मित्रांनो तर आता वाजलेत 12 आणि 12 वाजता हा पेट्रोल पंपचा भाऊ म्हणतोय की गाडी दे मला आता 12 वाजता मी कुणाला कशाला गाडी देईल आणि म्हणतोय गाडी नसली द्यायची मला तर तुझे सामान घेऊन निघ पुढच्या प्रवासाला जा बाबा तर मित्रांनो आता काय करायचं तर गाडी तर नाही देऊ शकत मी अशा पद्धतीचं आहे तर बघूया काय होतंय त्याचं म्हणणं चला बाई जाऊ क्या मित्रांनो तर ती 2 दिसतात का ईडी तर त्यांना डिझेल आणायचं होतं तर ती गाडी मागतात ही एवढी मोठी केंडन कुठं पेलेलं आहे त्यातलं एक आणि गाडी मागते आणि गाडी नाही दिलं तर म्हणतंय इथनं निघा आता मी इथं मुक्कामाल थांबलो होतो मित्रांनो तर गुजरातमध्ये मित्रांनो लय वाईट अनुभव आला मला आता 12 वाजता तो जा म्हणतोय आता मी कुठं पाहणार 12 वाजता थांबायचं काय करायचं काय नाही तो कुठं पाहणार मी थांबायचं काय मलाच कळा नाही आता तर चला जाऊया मी तर गाडी नाही देऊ शकत भाऊ गाडी आपलं जीव आहे आणि त्यांना असले एवढे किती एक 55 लिटरचं आणि एक 35 लिटरचं कॅन घेऊन येणार होती गाडी अरे गाडी माझी मी घरी कुणाला वापरायला देत नाही तुम्हाला दिलोय येड्या भोकाची तर चला जाऊया पुढं काही नाही आपल्याला काही प्रवासात असा अनुभवायचं कुठं ना कुठं आपल्याला मदत करायला नाही तर मंदिर काय ते भेटलं तिथं जाऊन आपण थांबूया बाकी काही नाही ह्याचा चार काय म्हणतोय बघूया आता हा बोलो गाइस ये भाई आगे से 10 किलोमीटर से आगे थे आए थे किसी की ने इसकी हेल्प नहीं की अभी हमारे को हॉस्पिटल के लिए जिसे भी वो बाइक चाहिए थी इनकी हॉस्पिटल के लिए चाहिए अरे सच बोलो अरे एक तो आप पिए हुए हो एक सुनो भाई इमरजेंसी आप झूठ बोल रहे हो एक तो आप पिए हुए आप तो एक तो पिए हुए हो और ओके अरे एक तो आप पिए हुए हो और ये ठीक आहे मित्रांनो तर एक तर हे पिलेलं आहे गांजाडी आणि त्यानंतर ना त्याच्या गाडी काही एवढं वजन व्हायसाठी येतावा तर होईल कुठं ना कुठं सोयी काय नाही अडचण आपल्याला येड्या भोकाचे त्याच्या मित्रांनो तर ह्यांनी नाही वे ही रूम खोलून दिली इथं सामान ठेवलं होतं ते म्हणलं त्यांनी गाडीवलं सामान काढायला का लावलं मला तर हे सामान घेतो आपलं आणि आपल्या पुढं बघूया आपण काहीतरी होईल जुगाड थांबायचं असं काय नाही तिथनं पुढं मित्रांनो तर आता आपलं सामान घेतोय आणि बघूया काय होतंय का नाही कुठं जुगाड राहायचं तर होऊन जाईल आपल्याला काही एवढं नाहीये तर पुढच्या पंपावर गेलं तर होऊन जाईल काय अडचण नाही मित्रांनो तर मी व्हिडिओ काढत होतो म्हणून लाईट बंद केली सगळी ह्यांनी आणि मला आता उरकून जाय सांगितलंय पाहू शकता दिसतोय का मी आता बघूया काय सगळं आवडतो त्या लाईट खाली गेल्यावर तिथं दिसते का ते मेन रोडवर लाईट आहे त्या रोडवर लाईटवर जाऊन मग तुम्हाला सांग मित्रांनो तर मी व्हिडिओ काढतोय आणि सांगत होतो की बाबा ह्यांनी मला हाकलून देतात तर त्यांनी लाईटी बंद केल्या त्या पंपावल्या आणि आता मी तिथं म्हणजे दिसतोय का नाही मी काय माहीत नाही आता सामान आटपतो ह्या अंधारातच आणि मग पुढच्या त्या लाईट खाली गेलं ना मग तुम्हाला सांगतो बाबा काय होतंय काय झालं नक्की मित्रांनो तर काही लोकांना खोटं वाटत असेल तर आता तुम्हाला टाईम दाखवतो किती वाजलेत आणि किती वाजता मी बॅग आवळतोय
हे बघा 11:58 झाल्यात. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवतो मी मगाशी सेटअप कसा होता पूर्ण टाकलेला त्याचा. मित्रांनो तो पाहू शकता अशा प्रकारे इथं सगळं मी स्लिपिंग बॅग वगैरे सगळं टाकून झोपलो होतो आणि मी बॅगा इथंच ठेवत होतो गाडीवर. तर तो भाऊनी मला बॅगा आत का ठेवायला लावल्या ते मला आत्ता कळलं बाबा. त्याला गाडी घेऊन जायची होती म्हणून त्याने बॅगा मला आत काढून ठेवायला लावल्या होत्या. तर मित्रांनो बॅगा वगैरे सगळ्या आणल्यात. आता माझं म्हणणं काय होतं बाबा, मी टेंटमध्ये माझ्या बॅग ठेवतो, मला काय आत ठेवायची गरज नाही. तर नाही इथले लोक लय खराब आहे असं तसं म्हणून मला बॅग माझ्या आत ठेवून घेतल्या त्यांनी. नाही तर मी काय केलं असतं, रोज नेहमी कसं करतो मी, माझ्या बॅग नाही इथं टेंट लावतो, टेंटमध्ये एका साईडला बॅग आणि एका साईडला मी झोपतो. जर लय जास्तच गरम झालं असतं तर मी बॅगला तिथं त्या टेंटला लॉक केलं असतं दोन्ही चैनीला आणि इथं येऊन ह्याच्यावर झोपलो असतो. पण त्यांनी मला आत्ता कळल्यानंतर ना बॅगा काय काढायला लावल्या काय नाही, काय शाळा होती. किती लिटर माहिती आहे का, एक 35 लिटरचं आणि एक 55 लिटरचं कॅन घेऊन आणि ती पण माझ्या गाडीवर आणायला चालल्यात. किती लांब आणायला चालल्यात काय माहीत नाही. अजून गेलेले जवळपास 15 मिनटं झाले ते आलेले नाही आहेत. आणि आपल्या गाडीत ऑलरेडीच पेट्रोल कमी नाही तर पेट्रोल भेटा नाही आणि कुठं नादी लागता. तर चला, लय वाईट अनुभव. मित्रांनो तर त्यांची इथं स्वतःची गाडी असून त्यांची गाडी घेऊन नाही गेली. इथं एक गाडी, तिथे एक गाडी, तर त्या गाड्या नाही घेऊन माझी गाडी घेऊन जायचा काय आग्रह होता काय माहिती त्याला. त्यांना त्यांची गाडी वाटते, दुसऱ्याची गाडी नाही वाटत का. आणि मी का देऊ पण कुणाला गाडी, मला हे कळत नाही. मी नाही देत बाबा. इथल्या इथं जे म्हणलं नाही एखादा बाबा मला ही घेऊन यायची गोष्ट, तर मी कितीतरी जणांना नाही म्हणलंय बाबा. प्रवासात आपल्या ओळखीचा एखादा मराठी माणूस असला आणि त्याला चक्कर मारायची म्हणून द्यायची असेल तर देतो मी. कुणाला कामासाठी गाडी अजिबात देत नाही. अशा पद्धतीने आहे. तर चला जाऊया आता. लय मानसिक त्रास झाला आता मला. तुम्ही पाहिलं असेल ते व्हिडिओ नाही 11:45 का 11:50चा होता. आता मला 12:30 वाजले तिथलं सगळं आटपून आणि ती अजून 40 मिनटं झालेत जवळपास. तरी ती डिझेल आणाय गेल्यात, ती घेऊन आले नाहीत. म्हणजे बघा, आणि त्याला एवढं अक्कल नाही. त्याचं स्वतःचं JCB आहे ना, कुणाला तरी तो ब्लॅकनी डिझेल विकत होता, तिकडून आणून इथं ब्लॅकनी कुणाला तरी विकणार होता आणि त्याच्यासाठी माझी गाडीचा वापर काय नव्हता. अशा पद्धतीने आहे. तर काय चला, मला आता काय मला सुचा नाही आता कुठं जाऊ मी. 12:30 वाजता कोण मला 12:30 वाजता कुठं जाऊ मी आता. त्यांनी अगोदर जर मला असं सांगितलं असतं की बाबा मला तुझी गाडी लागणार आहे आणि तुला गाडी द्यायची असेल तर थांब, तर मी थांबलोच नसतो. मी कुठंतरी दुसरीकडे जाऊन नाही माझा इंतजाम पाहिला असता. पण आता खरंच लय वाईट वाटतंय मला. आता कुठं जाऊ मी आता 12:30 वाजता, मला तीच कळा नाही. मित्रांनो तर फायनली आता 1 वाजत आली. 1 वाजले तर मी इथंच उभा आहे. तर आता फायनली प्रवासाला सुरुवात करतोय आणि पाहू शकताय अशा प्रकारचा सेटअप पाहून आपल्याला कोण थांबवायचं बी द्यायचं नाही. खाली चड्डी घातली पाहू शकताय आणि चड्डीवर रायडिंग गिअर घातल्यात आणि बूट घातल्यात. कारण पॅन्ट सगळे मी काढून निवांत झोपलो होतो. चला आता मित्रांनो तर फायनली 1 वाजता आपण आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. आता कुठं राहायला जागा भेटेल माहीत नाही आहे. पुढं पूर्ण जंगल आहे आणि पुढील पेट्रोल पंप पण खूप लांब आहे. तर पाहूया. तर मित्रांनो नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या पार्टमध्ये राहण्याची व्यवस्था कशी होती ती तुम्हाला पाहायला भेटेलच. तोपर्यंत भेटूया पुढच्या पार्टमध्ये. मराठी माणूस इतके कष्ट घेऊन मित्रांनो प्रवास करत आहे, सोपं नाही आहे. तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत